बायकोनी लय आधार दिला आम्हाला. मी मागायचे पैसे. आमचं मालक काय बघायचं नाही ते मीच पैशाचं बघायचे. शिक्षणासाठी. शिक्षणासाठी सगळ्यासाठी मीच बघते. मग मी मागायचे पैसे कुणाला मागायचे, दिरासनी मागायचे. दीर म्हणायचं चांगल्यासाठी पैसे तुम्ही न्या वहिनी. मला कोणच नाही म्हटलं नाही. आमचं भाऊ सुद्धा नाही म्हटलं नाही. माझं 2 भाव आहेत, भाऊ पण द्यायचं पैसे. सगळी माणसांनी सहकार्य केली ह्या आमच्या आळीच्या तांब्या आळीच्या माणसांनी. म्हणायची मागं पडू नका, बकरी राखायची. पण माझं एकच स्वप्न होतं की माझा मुलगा काहीतरी झालाच पाहिजे. एवढं कष्ट केल्यासारखं माझ्या मुलग्याला यश मिळलं पाहिजे, हे स्वप्न होतं माझं. मित्रांनो नमस्कार. आता आपल्या सोबत आहेत निलेश तांबे यांची आता नुकतीच कल्याण डोंबिवली या महापालिकेच्या कनिष्ठ लिपिकपदी निवड झाली. सर अभिनंदन. तुमचं काय सांगचाल, कधी निकाल लागला आणि कसा होता प्रवास? प्रवास तसा खडतर होता. निकाल परवाशी 27 तारखेला संध्याकाळी 8ला लागला. बरं, तुमचं गाव सांगा, शिक्षण कुठे झालं, आई वडिलांचा व्यवसाय वगैरे सगळं सांगा, पूर्ण प्रवास. गाव इळेवाडी आणि प्राथमिक शिक्षण 7वी 8वी पण इळेवाडीतच झालं. मराठी शाळेत झालं, काही आश्रम शाळेत झालं. 10वीला बिरोड विद्यालय पांगली, 11वी 12वी दैवड कॉलेज दैवडी. नंतर इंजिनिअरिंगची पदविका घेतली विट्याला आणि नंतर तिथून पुढं डिग्रीसाठी पुण्याला शिक्षण घेतलं. नंतर निर्णय घेतला की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपण उतरावं. मग किती वर्ष तुम्ही अभ्यास केला, किती वर्ष संघर्ष केला, मग त्यावेळेस कशा आई वडिलांनी मदत केली ते पण सांगा. संघर्ष तसा भरपूर झाला. म्हणजे जवळजवळ माझे 8 9 10 वर्ष झाले ह्या फील्डमध्ये. पण यश थोडक्यात हुलकावून देत होतं. यश काय मिळत नव्हतं. शेवट काल फायनल निकाल लागला आणि त्या ठिकाणी माझं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्युनियर क्लर्क या पदी सिलेक्शन झालं. बरं, ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस कसं वाटलं, आई वडिलांचा आनंद कसा होता, काय ते पण सांगता? खूप भारी वाटलं. म्हणजे एवढं कष्ट केलं ना ते शब्द सांगता येत नाही. म्हणजे काय काय तुम्ही कष्ट केलं ते पण सांगा, कुठं कुठं काम केलं किंवा आई वडिलांनी कसा पैसा द्यायचा ते पण सगळं. म्हणजे मी तसं लय काम केलं नाही, पण आमच्या घरच्याने लय काम केलं. म्हणजे आई वडील काय शेती आणि आमची मेंढर होती. पहिल्यापासून मेंढर आहेत आमच्या घरी, त्यामुळं त्यांनीच लय कष्ट केले. म्हणजे आपण तसं लय कष्ट नाही केलं. म्हणजे त्यांनी असं म्हणजे कधी जाणून दिलं नाही बाबा तुला कुठली गोष्ट कमी. मी जी मागेल ती ना त्यांनी सगळं दिलं. म्हणजे असं कधीच वाटलं नाही बाबा. मला एक सांगा, आई वडिलांनी तर कष्ट केलं, मग तुमचा डिप्लोमा झाला, डिग्री झाली, डिग्रीच्या बेसवर तुम्हाला पुण्यात किंवा मुंबईत कुठेही ऑल भारतात कुठेही जॉब मिळत होता. मग जॉब का स्वीकारला नाही किंवा मग काच अभ्यासाचाच का निर्णय घेतला ते पण करा. जॉब करायची इच्छा होती, पण नंतर वाटलं की काय काय ते आपलं पहिल्यापासून एक इच्छा होती की म्हणजे आधी काय इच्छा नव्हती, पण डिग्रीनंतर वाटलं प्रशासनात जावं, काहीतरी आपलं चांगलं करता येईल. असं वाटलं की आपली पण परिस्थिती सुधारेल, म्हणून ती गव्हर्नमेंट जॉबचा अभ्यासाचा निर्णय घेतला. आणि त्यातच परत मग एकदा घेतल्यानंतर 8 वर्ष ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता आणि तुम्हाला मी बघत होतो, असं प्रेशर वगैरे नाही काय यायचं की आता नाही याच प्रेशर. म्हणजे प्रेशर याचं असतं, पण ते काय आलं तर आपल्या हँडल करायला लागणार आहे ना. जीवनात कसं आहे सांगा, हे जीवन असतं ना, स्वतः जीवनात म्हणजे सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायला लागतात त्या. कारण मग तुम्ही जर संकट असला ना, म्हणजे कोणी पण असून द्या, दुसरी तुम्हाला एक ठराविक लेवल पण मदत करू शकते. ते तिथनं पुढे सगळं आपल्याला बघायला लागणार. म्हणजे कधी वाईट वाटतं, कधी चांगलं अनुभव येतं, पण ह्याला ऑप्शन नाही ना. सगळ्याच तसं आहे जीवनात. म्हणजे आपल्याला मार्कायला लागते प्रत्येक गोष्टीतनं. म्हणजे आता तुम्हाला खरं तर आई वडिलांनी शेती असेल किंवा मेंढपाळ व्यवसाय केला, तुम्हाला लायब्ररीची फी बरेच, कारण बाहेर राहायचं म्हणजे खर्च पण महिन्याला 10,000 रुपये खर्च येतो. त्यांनी कशी मदत केली किंवा त्यांना कसा आनंद झाला परवा ते पण सांग. आमच्या आईची इच्छा होती पहिल्यापासून गव्हर्नमेंट जॉब लागायचं. म्हणजे घरात म्हणले की पहिल्यापासून इंजिनियर झालतो ना, तर त्यांना वाटायचं गव्हर्नमेंटला पोरग लागलं पाहिजे. कसं लागलं नाही, म्हणजे कुठली पोस्ट असेल त्याचं काही घेणं देणं नव्हतं, फक्त गव्हर्नमेंट जॉब लागायची त्यांची इच्छा होती. 11 12 झाली तर मला म्हणजे बाकी ठिकाणी नोकरी लागत होत्या, मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये. पण मला वाटलं इंजिनिअरिंग करावं, मग पुढे काहीतरी चांगलं होता येईल असं म्हणून मी ती जॉब सोडलं. म्हणजे ते प्रयत्न केले नाही त्या ठिकाणी काय. नंतर इकडे आल्यानंतर मग ते पहिल्याच इच्छा असली मग घरच्यांची गव्हर्नमेंट जॉब लागावं. तसं मग 12वी तर इंजिनिअरिंग माझ्याला इच्छा होती. तसं काय मी एवढं हुशार नव्हतो, मिडियम लेवलचा विद्यार्थी आहे मी. पण इंजिनिअरिंग माझी इच्छा लई होती. पण इंजिनिअरिंग केलं, मग परत डिप्लोमा केला, डिग्री केली. डिग्री केल्यानंतर परत म्हणलं
आता आपलं झाले, आता आपलं इंजिनियर झाले, काय तर आपण करू शकतो इथनं पुढे, म्हणजे आपल्याला पोटाचे बऱ्यापैकी काय तर आपण जगू शकतोय. नंतर वाटलं तर इंजिनियर झाले तर मग एक रूम मधला मित्र होता, म्हणला स्पर्धा परीक्षा करूया. प्रयत्न केलं, बऱ्याच पोस्ट सिलेक्ट झाली. आपला असा निर्णय घेतला, आणि ज्यावेळेस पैसे लागतात तेव्हा म्हणजे असं मला माझ्या खरं सांगतो, असं घरच्या म्हणजे पैसे कोणी काही जाणून दिले नाही, की मी कधी पैसे मागितले का नाही तुम्हाला, असं म्हणजे ते पैशाची काय असं म्हणजे परिस्थिती कधी अडचण जाणून दिली नाही. जेव्हा मागेल तेव्हा म्हणजे पैसे भाव दैवट माझं महाराष्ट्र बँकेत खाता आहे, तिथे जाऊन पैसे टाकत होता. म्हणजे असं म्हणजे मी विचार करायचो, यायला एवढं पैसे मागायचे, किती मागून होते, म्हणजे 10 मागून द्या, 20 मागून ते कधी नाही म्हणलेच नाहीत. त्यांनी स्वतःला काढलं, पण आपल्याला ते पैसे दिले त्यांनी. म्हणजे एवढी स्वप्न होती, सरकारी नोकरी मिळावी म्हणून माझी स्वप्न होती. लय हाल काढला. आता तुमच्या डोळ्यात पाणी येते. आपण इथं मेंढरा जवळच आहे, काय सांगताल? लय काढलं, भाऊ भावकीने लय आधार दिला आम्हाला. मी मागायचे पैसे, आमचं मालक काय बघायचं नाही, ते मीच पैशाचं बघायचे. शिक्षणासाठी शिक्षणासाठी सगळ्यासाठी मीच बघते. मग मी मागायचे पैसे कुणाला मागायचे, दिरासनी मागायचे. धीर म्हणायचं चांगल्यासाठी पैसे तुम्ही न्या वहिनी, मला कोणच नाही म्हणलं नाही. आमचं भाव सुद्धा नाही म्हटलं नाही. माझं 2 भाव आहेत, भाव पण द्यायचं पैसे. सगळी माणसांनी सहकार्य केली, ह्या आमच्या आळीच्या तांब्या आळीच्या माणसांनी. म्हणायची मागं पडू नका, बकरी राखायची. पण माझं एकच स्वप्न होतं की माझा मुलगा काहीतरी झालाच पाहिजे, एवढं कष्ट केल्यासारखं माझ्या मुलग्याला यश मिळलं पाहिजे, हे स्वप्न होतं माझं. आता ह्या 2 वर्षात आम्ही लय खचलो म्हणजे कसं विश्वासच लागेना की माझ्या मुलाचं होतंय का नाही. अडचणी या लागलेल्या, पैशा पाण्याच्या अडचणी आल्या, सगळ्या अडचणी आल्या. मागास पस्तायचं मागायचं तरी लोकाला कुठवर आपण मागायचं. आपलं असंच चालत आलं वरीच सारखंच कुठवर मागायचं. पण तरी पण माणसं म्हणायची मागित जा, नडून राहत जाऊ नका, असं करा तसं करा म्हणायची. आणि माझं बारकं पोरगं म्हणायचं, कधी बारक्या पोराने माझ्या इसाळ केला नाही. म्हणायचं आई असून दे, ती शिकतोय, मी त्या अडाण्या त्याला आपण कसा पण खर्च पुरवू. आणि पोर माझं बारकं जिद्दीबाज, आणि ह्या पोराने माझी जिद्द सोडली नाही. ही पोरग काय म्हणायचं, आई काय बी झालं तरी मी होणार आहे, एक नाही एक दिवस आपल्याला येणार आहे, जिद्द सोडत नाही मी. पण ह्यांनी जिद्द सोडलीच नाही. मी म्हणायची कंपनीत जा, कुठनं जरा तुझ्या आयुष्याचं व्हायचं कसं, पण नाही. पोरग म्हणत नाही, मी अभ्यास करून काहीतरी होऊनच दाखवणार. पण त्यांनी जिद्द सोडलीच नाही. जिद्दीबाज पोरग. आणि बारकं पोरग बी म्हणायचं असू दे आय, शिकून दे. आणि माझी सून लय चांगली, सुनानी कधी माझी म्हणली नाही असं की तसं की कायच म्हणली नाही. आल्यापासून सगळं व्यवस्थित त्याचं करायची, कपडे धुवायची, त्याला कधी काय म्हणली नाही. सगळं त्याचं व्यवस्थित करायचं. सून लय चांगली माझी, सगळ्यात सून चांगली माझी. आता तुमच्या मुलाला सरकारी नोकरी मिळाली, कसा आनंद मिळाला किंवा कसं वाटलं? लय आनंद वाटला आम्हाला, भारी आनंद वाटला. म्हणजे आधी महिनाभर म्हणायचा आहे माझं काम झाले, पण आता आम्हाला वाटायचं होते का ना, लय बरं असं झालंय आपलं, आज जवळ याचं जायचं, आता काय होतंय काय नाही काय होते. पण माझं ध्यानच सारखं. आता त्या दिवशी त्याने मोबाईल घेतला, एक पोरगा त्याच्या मित्राचा फोन आला, तुझं नाव आले. तर मी कशी करते, पुन्हा तर नाव आले, तर ती मला म्हणलं तुला काय करायचंय, तू गप. आणि गेला बाहेर. पण माझ्या ध्यानातच, तेच सारखं ध्यानात. मग माघाऱ्याला मी म्हणलं काय आहे, झालं माझं सिलेक्शन. मग म्हटलं चांगलं झालं. मग लय आनंद मिळाला आम्हाला, खूप आनंद मिळाला. आता या सगळ्या शिक्षणात तुमची लक्ष्मी म्हणजे मेंढरच. मेंढरच काय मेंढर. काय गेलो की असं जायचं बकरी घेऊन, इथं पैसा पुरायचा नाही, सारखं तरी मागायचं कुठवर. लय लोड झाला तर आपल्याला फेडायचं कसं भागवायचं. मग पाक लांब जायचो बकरी घेऊन. मग तिकडं आपलं कोकऱ्याला चारायचो, कुणाच्या पाती गोळा करायच्या, काय बी करायचं. जित्राब सांभाळायचं कुकरी करडं चांगली. मग त्याचे पैसे व्हायचं आम्हाला भरपूर. मग आम्ही भागवायचं त्याचा खर्च. कुणाचं उसणं घेतलं तर आपलं देऊन टाकायचं. द्यायची माणसं आम्हाला पैसे, पण आम्ही लगेच देऊन टाकायचो, महिन्याला 2 महिन्याला असं करायचं. पण ठेवू नाही, कुणाचा पैसा ठेवला नाही. शुभेच्छा. काय सांगताल, तुमचा मुलगा निलेश अधिकारी झाला, कसं तुम्ही त्यांना शिक्षण दिलं, काय झालं? शिक्षण लय दिलं. म्हणजे तुमचं कसं, नाव सांगा आधी स्टार्टला. वामन गोविंद तांबे. हा. शिक्षणासाठी काय तुम्ही मेहनत घेतली, काय? मेहनत म्हणजे बकरी राखली, त्याला पाहिजे त्यावेळेला पैसा पुरवला. पैशाचा जुळला तर ही भाग केला, ती भाग केला, वायदेश केला, पाक ताराळ्यापर्यंत गेलो. पैशाचा जमाना म्हणजे आपलं त्याच्या खर्चासाठी पैसे लागायचं सारखं शिक्षणासाठी. मग आता इथं जर राहिलं तर शिक्षणाचं पैसे होत नाही ते बकऱ्याचं आणि कोकऱ्याचं.
बाहेर गेले आपल्याला कुकरी करायला चांगली लागली म्हणजे त्या खर्चाचं आपलं भागत होतं कसं तरी. त्यासाठी आपलं अशी केली त्याची मेहनत बघा. आता जे मेन त्यांना थांबा. हम्म. तुमची लक्ष्मी आहे, हम्म. लक्ष्मी पावली का किंवा यश आलं का आणि कसं वाटतं? लक्ष्मीच पावली. लक्ष्मी पावली म्हणून यश आलं. आणि आपल्या मेंढरातनं चांगलं झालं त्याचं म्हणायचं. असं झालं. आता तुम्हाला कधी कळलं ते निकाल लागला कधी किंवा कधी निकाल लागलेला महिना झाला तर त्याचा मोबाईलचा, पण त्याचं यादी लिस्ट आलं नव्हतं ना. ते आता परवा आलं त्याच्या लिस्टला. तेव्हा मग हे कळलं आम्हाला. बरं. तेव्हा आपलं गपच आयला होतंय का नाही, होतंय का नाही, म्हणजे दुखतो की होतीच की, दुखतो की होती वाटायला जायला होतंय का नाही, झालं तर एवढं बरं होईल, बरं होईल असं चाललंच आपलं. किती वर्ष तुमचं शिक्षण अहो त्याचं तो मला सांगतो आता ह्याच्यात बघा 7-8 वर्ष त्याची हे MPCत गेली आणि 7-8 वर्ष ह्याच्यात गेली. शिक्षण शिक्षणात आणि 7-8 वर्ष त्याची डिग्रीत गेली. असं जवळजवळ 13-14 वर्ष ती बाहेरच होता. आता गेल्या वर्षीपासून हिथं घेतला म्हणजे आपला आम्हीच कटाळू खरं म्हणलं तरी. कटाळू म्हणजे आता कुठपर्यंत करायचं, आमचं पाय गेलं पाक चालायचं बंद झालो आम्ही. आणि मग करायचं काय ते याला म्हणलं आपलं कंपनी करीत कर काहीतरी. पण ती म्हणला माझा कंपनीचं, पण त्याला बी वाटायचं यायला अर्ध्या निर्ध्यानं सोडावं तर मग मेहनत केलेली वाया जाते. आपल्या आई वडिलांनी जी मेहनत केली ही वाया जाते. कसं तरी पण ठेका धरून म्हणला ही करायचंच. त्यानं घरी राहून आता ही 2 वर्ष त्यानं घरी काढून पण ही निकाल लागला त्याचा आपला. पण घरी पण आपला अभ्यास चांगला केला त्यानं, चांगला अभ्यास केला. आता अधिकारी झाले कसं वाटतंय तुम्हाला? त्यांचे सरकारी नोकरी लागली, तुमचं जे स्वप्न होतं ते सरकारी नोकरी. आमचं तीच इच्छा होती की हो का बारकी लागू द्या मोठी लागू द्या पण गव्हर्नमेंट पाहिजे. प्रत्येक देवाला आम्ही हात जोडायचं गव्हर्नमेंट मिळली पाहिजे आम्हाला. आणि पोराला बी वाटायचं गव्हर्नमेंट मिळली पाहिजे. मग सहकार्य आपली सगळ्यांनी केली बरं का. आमच्या बावकीने केली, चुलत भावाने केली, आम्ही केली, आमच्या बारक्या पोराने केली, आमच्या सुनेने केली, सगळ्यांनी सहकार्य केली. सगळ्यांनी पैशाची मदत सुद्धा सगळ्यांनी केली. त्याच्या मामाने केली, सरांनी केली, आमच्या सरांनी केली, सेलसने केली, आमच्या कारभाऱ्याने केली. पण ह्या मागल्या आपण नाही तर पहिल्या डिग्रीला जायच्या टायमाला पैसे नव्हता आम्हाला. 35,000 रुपये त्याने दिले आणि डिग्रीला बसावं. पण त्याची इच्छा होती की डिग्रीच मला करायची आहे. पण डिग्री केली ना पुन्हा त्याला खूपच कड लागला कमी पडायला. आणि त्याच्या जी कंपनी होत्या ती बाहेरच्या देशात होत्या. आता तिकडे जातंय का त्याला, त्याच्यामुळे पुन्हा त्यानं ह्या मार्गात शिरला. ह्या मार्गात आता 4 वर्ष याचं नुसतं केसाळून पडायचं. आम्ही बी वैतागलो ते बी वैतागले. त्याच्या बी डोक्याला ताप व्हायला लागला ना. आता तर मोहरा बी शिरायना ना मागे बी जायना ना, असे कारणं झाले. पण सहकारी सगळ्यांनी केली, आमच्या भावकीनं सगळ्यांनी सहकार्य केली बघा. तात्याबा सरांनी सहकार्य केली. पैसा तुम्हाला मागितला तर तुम्ही सुद्धा नाही म्हणणार नाही. आयला ही चांगल्या कामाला मागते ते द्या असं दिलं. आपलं पुढं मागं आम्ही आता तुम्हाला आनंद झाला? आनंद आम्हाला लय आनंद झाला.